नमस्कार, तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी सतीश चव्हाण। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। शिक्षण विभागाचा केंद्र आहे तो पण त्या मॅडम इथं बसतात, या मॅडम इथं बसतात, अँगल सीसीटीव्ही आहे तिथं पण अँगल सांगली जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागात चुकीच्या पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावून तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांची प्रायव्हसी धोक्यात आणली आहे। खरं तर ही सीसीटीव्ही यंत्रणा खासगी फंडातून बसवण्यात आली असून असे कृत्य म्हणजे हेरागिरी करण्यासारखेच असल्याचा गंभीर आरोप सदस्य सुनील पवार यांनी केला आहे। आज सदस्य सुनील पवार यांनी केलेल्या तक्रारीची स्वतः उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती ऋषिकेश लाड यांनी अंतर्गत विभागात जाऊन शहानिशा केली। सदरच्या तक्रारीनंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ समिती नेमून सदरचे सीसीटीव्ही योग्य दिशेला लावण्यात येईल आणि याचा सोक्षमोक्ष लावला जाईल असा इशारा उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी दिला आहे। यांनी जी तक्रार आमच्याकडे नोंद केलेली आहे की महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जे वर्तन चालू आहे किंवा त्यांना व्यक्तिगत स्वातंत्र्य जो गदा येण्याचा जो प्रयत्न आणला आहे की वेगवेगळ्या ठिकाणी जे सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्यांच्यावरती पाय ठेवण्याचा जो त्यांनी आरोप केलेला आहे, महिला कर्मचारी ज्या तक्रार दिलेल्या आहेत त्याची आम्ही चौकशी करून ते कॅमेरे तिथून एक सेंटर पॉईंटला आणून सर्व क्षेत्र व्यवस्थित कव्हर करता येईल याची आम्ही दखल घेऊ आणि जे काही तक्रारी दिलेल्या आहेत त्याचा आम्ही पाठपुरावा करून त्यांचा निवाडा लावू। आज जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षण विभागाकडील आमचे जे पाठीमागचे शिक्षणाधिकारी होते त्यांच्या कार्यकालामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामधील जवळजवळ 5 कार्यालयामध्ये म्हणजे त्यांची 5 ते 6 ठिकाणी जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये 6 ठिकाणी त्यांची कार्यालय आहेत आणि त्या कार्यालयामध्ये सुमारे 100भर कर्मचारी तिथं काम करतात नेहमी। त्यापैकी एक 50% महिला जरी धरल्या तर 50 महिला आणि 50 पुरुष तिथं काम करतात। तर त्या ठिकाणी एक गंभीर बाब आमच्या निदर्शनास आज अशी आली, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये त्यांनी स्वतः एक पॅनल बसवले, एक टीव्ही म्हणजे LCD टीव्ही बसवले आणि त्याच्यामध्ये DVR त्याच्यामध्ये इनबिल्टच आहे आणि त्याचे कनेक्शन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण कार्यालयामध्ये जे 5 ते 6 कार्यालय आहेत त्याच्यामध्ये सुमारे 15 ते 16 कॅमेरे त्यांनी प्रत्येक कार्यालयामध्ये अशा तऱ्हेने बसवले आहेत की तिथील जी महिला कर्मचारी आहेत किंवा तिथले पुरुष कर्मचारी आहेत त्यांच्या वैयक्तिक जे स्वातंत्र्य आहे त्यांचं ते प्रायव्हसीचे आहे, ती प्रायव्हसीचा भंग त्यामधून निश्चितपणे झालेला आहे। आणि एखादी महिला कर्मचारी आहे त्या महिला कर्मचाऱ्याच्या समजा डोक्यावरती किंवा त्याचा जो तो कॅमेराचा अँगल आहे तो अँगल तिच्या पूर्णपणे वैयक्तिक स्वातंत्र्यावरती किंवा तिच्या प्रायव्हसीवरती भंग करणार असेल तर तो निश्चितच निषेधार्ह आहे। त्याचीच दखल घेण्यासाठी म्हणून आज आम्ही आमचे शिक्षण आणि आरोग्य सभापती आणि आपले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष साहेब यांच्याकडे आज रितसर आम्ही तक्रार केली, प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्याकडे पण तक्रार केली की हे जे कॅमेरे आहेत किंवा हे जे DVR किंवा हे जे इनबिल्ट तिथं LCD पॅनल बसवले आणि त्याच्यामार्फत त्या जिल्हा परिषदेची जी हेरगिरी करण्याचं काम जे त्यांनी मोहन गायकवाड यांनी केलेलं आहे ते कुठल्या निधीतनं केलेलं आहे, जिल्हा परिषदेच्या कुठल्या निधीतनं केलेलं आहे याची आज आम्ही माननीय उपाध्यक्ष साहेब यांच्याकडं विचारणा केली। तसंच प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे पत्र दिले। आम्हाला सक्रदर्शीने अशी माहिती मिळाली की ती कोणत्याही शासकीय योजनेमधनं ते काम झालेलं नाही, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खासगी फंडातून त्याची तिथं त्यांनी ते सर्व यंत्रणा बसवलेली आहे असं आम्हाला तिथल्याच यांच्याकडनं समजलेलं आहे। तिथं जे महिला कर्मचारी काम करतात त्या महिला कर्मचाऱ्यांच्याकडनं आम्हाला समजलेलं आहे सदरच्या तिथं काम करणाऱ्या महिला कर्मचारी ह्या अतिशय दबावाखाली आहेत आणि त्यांच्यासाठी मी आमचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असतील, आमचे अमितदादा असतील किंवा आम्ही सगळे आमचे गटनेते असतील किंवा आमचे नेते असतील त्यांना सगळ्यांना माझी एक विनंती आहे की त्या सर्व तिथल्या काम करणाऱ्या महिलांचे आपण एक महिला आयोगाच्या अध्यक्ष केले असेल किंवा आपल्या जिल्हा परिषदेच्या का समिती नेमून त्या सर्व महिलांची तिथून त्यांची चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांना काय टॉर्चर झालंय का याचीही चौकशी आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करावेत। आणि निश्चितपणे त्या महिला सदस्यांनी आमच्याकडे महिला कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे काही तक्रारी नोंदल्यात पण ते पुढे येऊन तिथं कोण तक्रार करण्यास तयार नाही। तर त्यांचं एवढं टॉर्चर होतं की 4-5 महिला कर्मचाऱ्यांनी इथून बदली करून पुण्याला गेल्या। त्या सर्व तिथल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितले पण ते ऑफिशियल कोण सांगायला तयार नाही कारण ते घाबरत आहेत, त्यांचा दबाव आहे। तर ह्या दबावाला झुगारून आमच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची ह्या प्रकरणाची पण चौकशी केली जावी। कारण एखाद्या कार्यालयामध्ये जर समजा असं बेकायदेशीररित्या कुठल्याही सेवांची परवानगी घेतलेली नाही किंवा कुठल्या प्रमुखाची कुठल्या DFGची कुठल्या ही परवानगी न घेता
त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर त्यांनी गदा आणलेली आहे त्याचीही चौकशी केली जावी आणि ज्या महिला कर्मचारी शिक्षण विभागामध्ये कार्यरत आहेत त्यांनाही काहीतरी सांत्वना देण्यासाठी म्हणून पदाधिकाऱ्यांनी त्यांचा विचार करून एखादी समिती नेमावी आणि त्या समिती मध्ये त्यांची जे काही त्यांचं म्हणणं असेल ते ऐकून घेतलं जावं आणि जो अधिकारी टॉर्चर करतोय त्या अधिकाऱ्यावरती काहीतरी कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आपल्या माध्यमातून मी आपणास विनंती करतो. उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी जातीने लक्ष घालून सदरचे कॅमेरे हटवावेत आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्याकडे कडक कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते आशिष जाधव यांनी केली आहे. जे काही मुद्दे मांडलेत महिलांच्या विषयीची, जे महिला कर्मचारी शिक्षण विभागामध्ये काम करतायत त्या अर्थी आम्ही सुद्धा तिकडे त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि उपाध्यक्ष महोदयांनी खऱ्या अर्थानं जातीनं त्याच्यामध्ये लक्ष घालून खरं तर एकदा फक्त तक्रार काही 2 मिनिटापूर्वी केली तर त्यांनी लगेच सांगितले की जर असा काही विषय असेल तर आपण लगेच तातडीने बघितला पाहिजे आणि 2 मिनिटात ते आमच्या सोबत आले आणि आम्ही त्या ठिकाणी सभागृहात त्या जे काही विभाग आहेत अंतर्गत विभागात ते त्या ठिकाणी आम्ही पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर हे खरोखर निदर्शनास आलेलं आहे की जे अँगल आहेत कॅमेऱ्याचे ते चुकीच्या ठिकाणी लावलेले आहेत. एक कॅमेरा पाहिजे ज्याच्याकडे 4-4 कॅमेरे लावलेले आहेत. हे सगळं चुकीचं त्या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे. अगदी त्यांनी जे सांगितले याच्यामध्ये तथ्य दिसून आलेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच उपाध्यक्ष महोदय याच्यावरती लक्ष घालतील आणि याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश ते देतील. त्यामुळे नक्कीच आमचे सन्माननीय सदस्य सुनीलभाई पवार यांच्या प्रती ज्या काही मोहन गायकवाड साहेबांनी चुकीच्या त्या ठिकाणी गोष्टी केलेल्या आहेत किंवा ज्या महिला कर्मचाऱ्यांच्या बद्दल त्या गोष्टी ज्या काही बाहेर येत आहेत खरंच त्यांना न्याय दिला पाहिजे आणि महिला कर्मचारी शेवटी माता भगिनींचा सन्मान हा सर्वांनी मिळूनच केला पाहिजे. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला आई आहे, बहीण आहे आणि आपणच जर आपल्या माता भगिनीचा सन्मान करणार नसेल तर कोण करणार. या हेतून आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे आणि नक्कीच यावरती विचार करून ते कॅमेरे हटवून कॅमेरे कशा पद्धतीने कॅमेरे हे लागले पाहिजे पण कॅमेरे कसे लावायचे याची एक समिती नेमून ते नक्कीच याच्यावरती पर्याय काढतील आणि याच्यामध्ये जे काही दोषी आढळतील याच्यावरती कडक आणि कठोर कारवाई येणाऱ्या या 2-4 दिवसांमध्ये केली जाईल ही एक अपेक्षा आम्ही उपाध्यक्ष महोदयांच्या व्यक्त केली ते नक्कीच पूर्ण करतील. धन्यवाद. शिक्षण विभागात लावण्यात आलेल्या बेकायदेशीर सीसीटीव्हीचा प्रकार गंभीर असल्याचे मत सभापती दादासाहेब कोळेकर यांनी व्यक्त केलं आहे. उपाध्यक्ष साहेबांच्याकडं सुनील भैया, आशिष जाधव साहेब, धेंडे साहेब या सर्वांनी शिक्षण विभागातल्या ज्या काय तक्रारी आणि जे CCTV कॅमेरे बसवले याबाबत ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्या गंभीर स्वरूपाच्या आहेत. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा.